नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडी मध्ये सर्वांचं स्वागत. विचलो आज जरी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. तमाम महाराष्ट्रातील जेवढे पण खास करून तुमचं पेड युजर्सचं मी मनपूर्वक स्वागत करतो 15 मार्च 2024च्या चालू घडामोडीच्या लेक्चर मध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनी व्यवस्थितपणे फॉर्म भरला असेल. व्यवस्थितपणे फॉर्म भरायचं अजिबात चुकायचं नाही. फॉर्म मध्ये जर तुम्ही चुकलात 100% तुम्ही डॉक्युमेंट मधून बाहेर पडणार म्हणजे पडणार. ओके, चला सर्वांचं स्वागत करतो आणि सुरू करतो आपल्या महत्वाच्या लेक्चरला. 15 मार्च 2024च्या चालू घडामोडी आणि त्या संदर्भात असणारा महत्वाचा जीके. यशाची उंची गाठताना कोणत्याही कामाला कमी लेखू नका आणि मेहनतीला घाबरू नका. कारण तुम्ही जर मेहनत चांगल्या प्रकारे करत असाल नक्कीच तुम्ही फायद्यामध्ये राहाल. आणि यशाची उंची गाठत असताना नेहमी कोणतेही काम असू दे ते काम करत करत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयाकडे जर एक एक पाऊल टाकत असाल तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर तुम्ही ठरवलेल्या ध्येयाकडे जाऊन पोहोचाल. ओके, तर याच विचारानं सर्वांचं स्वागत करतो आणि सुरू करतो आपल्या 15 मार्च 2024च्या चालू घडामोडीच्या लेक्चरला. पहिला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आजचं लेक्चर होणार आहे, कारण आज जेवढे पण प्रश्न मी आणलेले आहेत हे सर्व प्रश्न हे VIMP प्रश्न आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला पेपरला पडतील आणि 100% पडल्याशिवाय राहणार नाही. आणि पेपरला पडल्यानंतर तुम्हाला येतील याहून मोठी भाग्याची गोष्ट काही असणार नाही. ओके, चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. नुकत्याच कृषी संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी महाराष्ट्रातील कोणते विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियामध्ये एक विद्यापीठ आहे ज्याचं नाव आहे वेस्टर्न सिडनी विद्यापीठ. या विद्यापीठामध्ये दोन्हीमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि हा करार हे दोन विद्यापीठामध्ये करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील असं कोणतं विद्यापीठ आहे असं त्याचा अर्थ आहे. तर कोणता असेल बा, तर ते आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. कोणत्या ठिकाणी असेल सांगा कमेंट बॉक्स मध्ये. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी कायदा केला, यांनी करार केला आहे सिडनी मधील एका वेस्टर्न विद्यापीठाशी, जो की ऑस्ट्रेलिया देशामध्ये येतो. आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं जे कृषी विद्यापीठ आहे, ठीक आहे, हे करार करताना अधिकारी दोन्ही साईडचे ज्ञानेश्वर भले ओके ना. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाचे वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागातून कृषी संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी एक सामंजस्य करार दिल्लीमध्ये हा करार करण्यात आलेला आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये करार करण्यात आला, परंतु विद्यापीठ कुठलं असेल तर तो विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. कोणत्या ठिकाणी असेल? नाशिकमध्ये आहे. अबे कसं काय बे, नाशिकमध्ये कोणतंही कृषी विद्यापीठ अजिबात नाही. हो, यात आत्ता चालू झालं, 1-2 मिनिटं तरी झालेलं आहे. ओके, मग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी येत असेल? ठीक आहे, हे परभणी या ठिकाणी आहे. परभणी या ठिकाणी तो लक्षात ठेवा. परभणीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. आणि वसंतराव नाईक हे कोण होते? मग हे वसंतराव नाईक हे होते महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक. महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे भरली होती ना, हरित क्रांती, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे हे होते जनक. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण होते, परंतु जनक देखील होते. करेक्ट. 1969 ची स्थापना आहे. व्हेरी गुड. 1969 ची स्थापना ही या विद्यापीठाची. चला एक क्वेश्चन विचारतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? छापा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठे छापायचं आहे? करेक्ट. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री देखील कोण होते? तर ते वसंतराव नाईक. कळलं? अजून एक महत्वाचा मुद्दा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ हे सोलापूरला येतं. सोलापूरमध्ये. ओके, आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने एक मानद डॉक्टरेट दिलेला आहे, एक प्रतिष्ठित पुरस्कार दिलेला आहे. कोणत्या न्यायाधीशाने दिलं? छापून घ्या. ओके, कोणत्या न्यायाधीशाला? माजी सरन्यायाधीशाला सोलापूर विद्यापीठाचे एक पदवी, एक पुरस्कार देण्यात आलेला आहे. सोलापूर विद्यापीठ. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे कुठे येत असेल? हे पुण्यामध्ये. तर 1949 ची स्थापना आहे पुणे विद्यापीठाची. मात्र एक महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिलं कृषी विद्यापीठ आहे, जो की राहुरी या ठिकाणी येतं, ज्याची स्थापना 1968 ची आहे. 1968 मध्ये राहुरी कृषी विद्यापीठ आहे. 1969 ची परभणीचे विद्यापीठ आहे. 1972 मध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीमध्ये येतं. दुसरं आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. हे दोन्ही पण विद्यापीठ स्थापना 1972 मध्ये झालेला आहे. करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, चला लक्षात हे सगळे मुद्दे व्यवस्थितपणे छापता आलं पाहिजे. परभणीमध्ये आहे. आणि परभणीमध्ये एकूण किती तालुके असतील बा? एकूण 9 तालुक्यांची संख्या येतं याच परभणी जिल्ह्यामध्ये. परभणी आहे,
त्या तुमच्या औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे आणि रत्नागिरी आहे. या 3 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 9 तालुक्यांची संख्या आहे. किती विद्यापीठ आहेत कृषी म्हणतो मी, ठीक आहे ना. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? कृषी विद्यापीठ एकूण महाराष्ट्रामध्ये किती येतं तर बघून या ठिकाणी एक पहिला आहे, पहिला तुमचं राहुरी महात्मा फुले यांच्या नावानं आहे राहुरीला. त्यानंतर दुसरा आहे, ठीक आहे, दुसरं विद्यापीठ कुठलं आताच असलेलं परभणीवालं. ठीक आहे, परभणी म्हणजेच वसंतराव नाईक यांच्या नावानं असलेलं. तिसरं विद्यापीठ आहे तुमचं दापोलीचं. दापोली म्हणजेच कुठलं विद्यापीठ असेल हे आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. दापोली कुठे येत असेल तर तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो. तर रत्नागिरी जिल्ह्याचं महाबळेश्वर असं त्याला म्हणतात. त्यानंतर कुठं असेल, त्यानंतर आहे अकोला या ठिकाणी. म्हणजेच पंजाबराव देशमुख ते भारताचे पहिले कृषी मंत्री होते, त्यांच्या नावाने विद्यापीठ अकोला या ठिकाणी येतो. या विद्यापीठाची स्थापना 1972 आहे. हे 4 तर झालं, परंतु एक आणखी एक्स्ट्रा सांगतो जे की महत्वाचं आहे कृषी विद्यापीठ, ते म्हणजे अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ. अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ हे ठिकाण कुठं असेल बाबा, हे महाराष्ट्रातील पहिलं आहे. महाराष्ट्र पहिलं नाही, हे संपूर्ण भारतातील पहिलं कृषी विद्यापीठ आहे मुक्तवालं, आणि हे येतं नागपूर या ठिकाणी. कोण सांगतं कमेंट बॉक्स मध्ये या अरविंद मुक्त कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती? ओके, हा स्थापना सांगा. करेक्ट, बऱ्यापैकी रेग्युलर राहिल्याचा परिणाम हा असतो. म्हणजे मी सांगायच्या अगोदर पण तुम्ही स्थापनावर सांगून मोकळं झालेलं आहात. करेक्ट, व्हेरी गुड. ठीक आहे, नागपूर कधी बाबा 2013. हे 4 आणि हे 1 हे कृषी विद्यापीठे महत्वाचे आहेत. आता ते सर मॅडम झाले. आता एक विद्यापीठ अनुदान आयोग आहे. आता विद्यापीठ आलेला आहे म्हणून सांगतोय. विद्यापीठ अनुदान आयोग ज्याला म्हणतो आपण युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, युजीसी म्हणतो आपण, हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या समितीच्या शिफारसीनुसार हे आलेलं आहे विद्यापीठ अनुदान आयोग. आणि कधी आलो तो बा, हे याची स्थापना आहे, असा ऍक्ट आहे ऍक्च्युली. ह्याचा ऍक्ट आहे 1956चा. त्यामुळे 1956 मध्ये याची स्थापना करण्यात आली. ऍक्च्युली स्थापना झाली 1953 मध्ये, परंतु ऍक्ट त्यांनी ते लागू कधी झालं असेल तर 1956 मध्ये लक्षात ठेवू शकता. 1953 पण लक्षात ठेवू शकता. 53 मध्ये ऍक्च्युली स्थापना वर्ष आहे. बघून कमेंट बॉक्स मध्ये उत्तराकडे ऑप्शनकडे बघून तुम्ही उत्तर द्यायचं आहे. म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 1953 मध्ये स्थापना केली, परंतु इम्प्लिमेंटेशन ऍक्ट कधी आलं तर तो आला 1956 मध्ये. सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत तर कमेंट बॉक्स मध्ये छापा. काल रात्री 10,000 प्लस MCQ सिरीज मध्ये आपण याचे अध्यक्ष कव्हर केलं आहे. आता सांगा अध्यक्ष कोण आहेत युजीसीचे सध्याचे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अध्यक्ष कोण आहेत? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? हे आहे रामटेक या ठिकाणी. आणि रामटेक कुठे येत असेल? नागपूरमध्ये येतं. इनफॅक्ट नागपूर मधील सर्वात उत्तरेकडचा तालुका तोच आहे आणि नागपूर मधील थंड हवेचे ठिकाण देखील तोच आहे. रामटेक लक्षात ठेवायचं. ज्या ठिकाणी कवी कुलगुरू यांनी कालिदास यांनी एक पुस्तक लिहिलं, पुस्तकाचं नाव काय असेल बाबा? मेघदूत. त्यांनी लिहिलं म्हणून त्या विद्यापीठाचं नाव आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अध्यक्ष. ओके, अध्यक्ष सांगा. अध्यक्ष एकाने पण सांगितलं नाही, आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे ना. याचे अध्यक्ष एम जगदीश कुमार हे या विद्यापीठ अनुदान आयोगाचे युजीसीचे अध्यक्ष आहेत आणि सध्याचं हेडक्वार्टर आहे दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट पुढचा आहे एक आयोग होता थॉमस रॅले कमिशन म्हणतो आपण तिला, किंवा त्याला रॅले आयोग असं म्हणतात. हे रॅले आयोग कोणत्या वर्षीचा आहे? फेमस आहे आणि लॉर्ड कर्झन याच्या कार्यकाळामध्ये हे आलेलं आयोग आहे. लॉर्ड कर्झन आणलं होतं. आयोग असल्यामुळं ते 1902 करायचं आहे. आयोग 1902 आहे. मात्र स्थापना या विद्यापीठाची स्थापना कधी असेल म्हणजे याचं भारतीय विद्यापीठ कायदा कधीचा असेल तर तो कायदा आहे लॉर्ड कर्झनच कार्यकाळामध्ये आलं आणि कायदा होता 1904 मध्ये. त्यामुळे 1904चा विद्यापीठ कायदा आणि 1902चा रॅले आयोग. प्रश्न पेपरला येईल की रॅले आयोगाचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? मग त्यावेळेस तुमचा आन्सर हे अगदी न चुकता आलं पाहिजे विद्यापीठ म्हणून. समजला हा मुद्दा? विद्यापीठ आणि राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नेमणूक कोण करतो बाबा?
सांगा आता बघू. राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू यांची नेमणूक करण्याचा अधिकार हा कोणाला असतो? आणि कुलगुरूला म्हणतो आपण व्हाईस चान्सलर, आणि चान्सलर म्हणतो कुलपती म्हणतो. ऍक्च्युली कुलपती कुलगुरूची नेमणूक करत असतात आणि कुलपती असतात राज्याचे राज्यपाल. समजतं का? प्रत्येक म्हणजे कोणत्याही राज्यातील जे ठीक आहे ना विद्यापीठाचे कुलगुरू कोण असतात? कुलगुरू सेपरेट असतात आणि कुलपती कोण असतात? तर ते आहेत राज्यपाल. चला अजून एक आहेत नवीन शैक्षणिक धोरण, ज्याला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो, कोणत्या वर्षीचा आहे? हे 2020 चं आहे. पूर्वी होतं 1968, 1986 ला होतं आणि त्याच्यापूर्वी होतं 1968. म्हणजे ह्याच्या ठिकाणी हे आलं, ह्याच्या ठिकाणी हे आलं. आता कुठलं? 2020 चं. त्यामुळे के कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशीनुसार आणि ज्यावेळेस भारताचे मंत्री होते, ठीक आहे ना, MSRD मंत्री म्हणतो आपण त्याला, म्हणजे शिक्षण मंत्री त्यावेळेचे म्हणा तुम्ही, आणि ते मंत्री होते प्रकाश जावडेकर. त्या प्रकाश जावडेकर मंत्री असताना 2020 मध्ये नवीन शैक्षणिक आयोग आलं आणि काय सांगतं हे सांगतं 5+3+3+4 आणि नवीन शैक्षणिक धोरण लागू करणारा पहिला राज्य होता कर्नाटक. लागू करणारा फर्स्ट राज्य कुठलं असेल? कर्नाटक आहे. आणि हेच योजना हेच धोरण पूर्व प्राथमिक स्तरावरती लागू करणारा पहिला राज्य कुठला होता? उत्तराखंड आहे. त्यानंतर एक विद्यापीठ आहे कोयासन विद्यापीठ. ऍक्च्युली कोयासन विद्यापीठ कुठे येत असेल? जपानमध्ये येतं, जपान देशामध्ये येतं. आणि कोयासन विद्यापीठाचं मानद डॉक्टरेट पदवी कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेलं आहे? डॉक्टरेट पदवी देण्यात आले कोणत्या व्यक्तीने देण्यात आलं असेल? तर ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा तुमचे पोलीस भरतीची जागा करणारे गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. यांना यंदाच कोयासन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. समजा हा मुद्दा. नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी अत्यंत महत्वाची आहे. झालं, मला पण माहिती आहे, तुमच्या पण लक्षात आहे, परंतु पेपरच्या वेळेस तुमच्या लक्षात येत नाही कारण तुम्ही वाचून लय दिवस झाले असते त्याला. समजलं? नेक्स्ट हे सगळं होतं 12 भानगडे फक्त पहिला प्रश्नाचं. पुढचा प्रश्न आहे नुकत्याच पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे पुनर्रचना करून त्याच्या नावामध्ये बदल करण्यात आले. तर त्या विभागाचे सचिव कोण आहे सध्या? ठीक आहे, अगोदर सांगतो की याचं नावामध्ये काय बदल करण्यात आलं. नवीन नाव काय या विभागाचं? ठीक आहे ना, नवीन नाव आहे. नवीन नाव विचारणार आहे तरी पण सांगायला कव्हर करणं गरजेचं आहे. न्यूज पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय. मत्स्य व्यवसाय आणि मग विकास विभाग. फक्त काही नाही, ह्याच्यामध्ये फक्त हा शब्द ऍड केलाय बस. मत्स्य व्यवसाय शब्द ऍड केलेला आहे, तसेच तसं हा विभाग आहे. आणि याचं एम राजकुमार नाही, एम राजकुमार हे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. नाही, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आहेत. ठीक आहे, परंतु याचा आन्सर आहे तुकाराम मुंडे साहेब आहेत ना, हे ह्या विभागाचे म्हणजे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे सध्याचे नवीन कोण आहेत? सचिव बनलेले आहेत. लक्षात ठेवा. हा, तुकाराम मुंडे साहेब पण सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून देखील काम केलेले आहेत. तर मग आता मला सांगा रजनी सेठ कोण आहेत? ठीक आहे, रजनी सेठ हे सध्या कोण आहेत? आणि मत्स्य व्यवसाय म्हटल्यानंतर या मत्स्य व्यवसायात संबंधित एक भारतामध्ये क्रांती राबवण्यात येते. ते क्रांती कुठली असेल? तर त्या नील क्रांती किंवा निळी क्रांती, ब्ल्यू रिव्हॉल्युशन असं आपण त्याला म्हणतो. आणि नुकतंच महाराष्ट्र सरकारनं जो राज्य मासे डिक्लेअर केलं त्याचं नाव आहे सिल्वर पापलेट. परंतु तुम्हाला सांगायचं आहे की गुजरात राज्यानं कोणत्या माशाला आपला राज्य मासा म्हणून घोषित केलेलं आहे? सांगा, गुजरातचं स्टेट फिश कुठलं आहे? महाराष्ट्राचं सर्वांना माहिती असेल ना, ते मी सांगत नाही आता. गुजरात तुम्हाला सांगा अगोदर. गुजरात राज्य मासा कुठला असेल? सचिव तुकाराम मुंडे साहेब. आणि नवीन नावामध्ये बदल एवढं लक्षात ठेवा. पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विकास विभाग. संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त पशूंची संख्या कोणत्या देशामध्ये आहे? तर ते आहे भारत. सर्वाधिक पशुसंख्या म्हणतो मी संपूर्ण जगामध्ये
सर्वाधिक पशूंची संख्या. मग त्याच्यामध्ये सगळं आला, सगळे प्राणी, पाळीव प्राणी वगैरे, ऍक्च्युली पाळीव प्राण्यात येते, गाय बैल घोडा वगैरे वगैरे सर, ह्या सगळ्यांची संख्या सर्वात कोणत्या देशात असेल तर तो आहे भारत. तसं तर ह्या पशूंची पण संख्या सर्वात जास्तच आहे आणि आपल्या पशूंची पण संख्या सर्वात जास्तच आहे भारतामध्ये. कळलं, जगामध्ये आपणच एक नंबर येतो. करेक्ट. आणि पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विद्यापीठाची स्थापना कोणत्या ठिकाणी आहे? विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? त्याला म्हणतो पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ. सांगा बरं त्याला, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? मत्स्य विज्ञान हे कुठे येत असेल बा? हे येतं नागपूर मध्ये. कळलं. आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे येत असेल? नाशिकला येतो. आरोग्य विज्ञान विद्यापीठ वेगळं आणि हे विद्यापीठ वेगळं. सगळं काही समजलं असेल तर ओके ओके मध्ये. हा, हेच गुजरात राज्याचा कुठला असेल तर तो आहे घोल. घोल मासा लक्षात ठेवू शकता, GHOL. नेक्स्ट, हे तुकाराम मुंडे साहेब, आणि हे इथं जे काही दिलं आहे तेच मी तुम्हाला इतक्या वेळ विस्तारित करून सांगितलेलं आहे. आता याच्यासोबत काही निर्णय नवीन झाले, तर त्या नवीन निर्णयामध्ये जे मुंबईमधील 8 रेल्वे स्टेशन येतं, त्या 8 रेल्वे स्टेशनची नावं बदलण्यात आली, सगळ्यांना माहिती असेल. आणि कालच्या लेक्चरमध्ये पण आपण डिटेलमध्ये हे कव्हर केलेलं आहे, सगळे रेल्वे स्टेशनची नावं. करी रोड झाले लालबागचा लालबाग रेल्वे स्टेशन आहे. शांडहर्स्टचा आहे डोंगरी. मरीन लाईन्स आहे चर्नी, कॉटन ग्रीन. त्यानंतर स्टँडर्ड हार्बर आहे वेगळं, डॉकयार्ड आहे आणि किंग्स सर्कल आहे. किंग्स सर्कलचं नवीन नाव झालेलं आहे कुठलं? तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक. ह्याच्यासोबत नवीन 2 आणखी निर्णय झाले. कुठले कुठले असतील बा? एक आहे अहमदनगरचं नाव. अहमदनगरचं नवीन नाव काय करण्यात आलं बा? तर ते अहिल्यानगर करण्यात आलं होतं. अहिल्यानगर आहे. बाकी आणखी एक तालुका आहे, पुणे जिल्ह्यामध्ये तालुका आहे, तालुक्याचं नाव आहे वेल्हे. वेल्हे तालुक्याचं नवीन नाव आहे राजगड तालुका, जी स्वराज्याची पहिली राजधानी होती. अहमदनगरचं नाव आणि याचं दोन्हीचं पण नाव. आणि जो चर्चगेट रेल्वे स्टेशन आहे, त्या चर्चगेट रेल्वे स्टेशनचं नाव आहे CD देशमुख रेल्वे स्टेशन. राजगड करेक्ट. हे सगळं माहिती लक्षात ठेवा, IMP आहे. आणि एक क्वेश्चन विचारतो, मग मला सांगा आता, महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? छापा. महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? मग आता महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? काय आन्सर? तुमच्या सगळे मंत्रिमंडळ, आता पेपर जवळ येतात, सगळे मंत्रिमंडळ आणि तुमचे केंद्रीय मंत्रिमंडळ लक्षात ठेवायचं आहे. आता लक्षात ठेवलं चांगली गोष्ट आहे, नाही लक्षात ठेवलं तर पेपर नवीन मंत्रिमंडळ झाल्यानंतर लक्षात ठेवणं असेल तर चांगली गोष्ट आहे अजून पण. ठीक आहे ना, म्हणजे नवीन मंत्रिमंडळ इलेक्शन वगैरे सगळं झाल्यानंतर, विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर नवीन मंत्रिमंडळ आलं ते लक्षात ठेवणं असेल तर चांगली गोष्ट आहे. धनंजय मुंडे आहेत, अब्दुल सत्तार नाहीत. ठीक आहे, त्यांचा आन्सर आहे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री. चला पुढचा बघू आता. मग केंद्राचे कृषी मंत्री कोण आहेत? जो सांगेल ना त्याला माझ्याकडून बक्षीस आहे. केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? छापा. ओके, कुठलं? हेच, परंतु केंद्रीय वालं. केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? कमेंट बॉक्स मध्ये छापायचं आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या तोपर्यंत. एक रणजी, ठीक आहे, रणजी ट्रॉफी 2024 चा विजेता कोणता संघ ठरलेला आहे? IMP पेपरला 100% येणार म्हणजे येणार. कुठला? रणजी ट्रॉफी. आणि रणजी ट्रॉफी अर्जुन मुंडा. व्हेरी गुड. कसला असं अभ्यास आहे तुझं, एक नंबर, खतरनाक. असं पाहिजे, पटाक्ष असायला पाहिजे. केंद्रीय कृषी मंत्री आता अर्जुन मुंडा. मुंडा काढचं काय बिलकुल लक्षात राहिलं पाहिजे आता. ओके, हा बघा, रणजी ट्रॉफी 2024 चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? ठीक आहे ना, जिंकलंय 42व्यांदा जिंकलं, म्हणजे सर्वात हायेस्ट वेळा रणजी ट्रॉफी कुणी जिंकला असेल तर तो आहे आपला मुंबई संघ. आणि खूप दिवसानंतर जिंकलेला आहे, खूप म्हणजे खूपच दिवसानंतर जिंकलेला आहे. लक्षात ठेवा, हे 42वी ट्रॉफी, 42 नाही 42व्यांदा जिंकलं थोडक्यात. आतापर्यंत सर्वाधिक वेळा
सर्वाधिक वेळा रणजी जिंकणारा संघ जो होता तो अबाधित राहिला आहे. त्याचा रेकॉर्ड पूर्वी पण तोच होता, सर्वात जास्त वेळा 41 वेळा, आणि आता देखील तोच आहे. मग कोण आहेत मला सांगा आता, ठीक आहे ना. हा, मग आता मला सांगा काय की या मुंबई संघाचं कॅप्टन कोण आहे, कर्णधार. मुंबई संघाचा कर्णधार कोण असेल तर अजिंक्य रहाणे. ठीक आहे, अजिंक्य रहाणे हे मुंबईचे कॅप्टन येतात. ठीक आहे, 2024 मध्ये विजेता बनला आता रणजी ट्रॉफी, जो क्रिकेटचा ऍक्च्युअली हे काय, हे आहे क्रिकेट. ठीक आहे, क्रिकेट संबंधित कप आहे. आणि बाकी गेल्या वेळेस कोण होता विजेता, 2023-24 चा होता. 2023 विजेता होता तुमचा सौराष्ट्र. 2023 चा होता सौराष्ट्र. 59 बघा आता, हा उपविजेता कोण आहे, करेक्ट, उपविजेता कोण आहे, विदर्भ. कोणाला हरवून मुंबईने जिंकलं तर ते विदर्भाला हरवून मुंबईने जिंकलेलं आहे यंदाचं स्पर्धा. बरं, इथं आता रणजी हे नाव कुठून आलं बाबा, एक महानतम भारतीय खेळाडू होते. ठीक आहे ना, पहिले भारतीय व्यक्ती त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले व्यक्ती कोण असतील, त्याचं नाव आहे रणजित सिंह. ठीक आहे ना, यांच्या नावानं ही स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. त्याचं नाव रणजी क्रिकेट स्पर्धा म्हणून. हा, नवीन लेक्चर घेतलं असेल, नवीन बॅच घेतला असेल तर लाईव्ह असतो 8 वाजता. चला, कुठलं, सौराष्ट्र लक्षात ठेवा, रणजी ट्रॉफी अत्यंत महत्वाचं आहे. चला, इथं एक क्वेश्चन विचारतो, मला सांगा विजय हजारे ट्रॉफी 2024 चं कोणी जिंकलंय. विजय हजारे ट्रॉफी जो भी क्रिकेटचाच आहे, ट्रॉफी कोणी जिंकलेला आहे यंदाचं. विजय हजारे ट्रॉफी कोणी जिंकलेलं आहे, तर ते जिंकलं आहे विजय हजारे. कमीत कमी हजारे तरी सांगितलं पाहिजे. कोणी जिंकलंय, हजारेचा ह घ्यायचा, हरियाणाचा ह घ्यायचा. ठीक आहे, कोणी जिंकलंय बाबा, हरियाणा संघाने जिंकलेलं आहे. आता विसरणार नाही तुम्ही, पेपरला जरी आलं तर तुम्ही हजारेचं हच घेणार, हरियाणाचं पण हच घेणार. कळलं आता, कळलं, हरियाणा करेक्ट. आता हे अजिंक्य रहाणे बरं का, हे अजिंक्य रहाणे कॅप्टन संघाचे. आता हे जेवढे पण तुमच्या समोरचे कप लावलेत ना, सगळेचे सगळे कप हे क्रिकेट संबंधित आहेत. कुठे कुठे रणजी आताच आहे, ऍशेस कप आहे, ऍशेस ट्रॉफी किंवा ऍशेस सिरीज म्हणतो आपण त्याला, आशिया कप आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी, शारजा कप, दिलीप करंडक, त्याला तुम्ही दुलीप असंही करू शकता. इराणी कप आहे, देवधर ट्रॉफी आहे. बघा, आशिया कप, वर्ल्ड कप, रणजी हे सगळ्यांनाच येतं, परंतु क्वेश्चन विचारलं की इराणी कपचा संबंध कोणत्या खेळाशी आहे, प्रश्न चुकणार. शारजा कपचा संबंध विचारला तर प्रश्न चुकणार. त्यामुळं इराणी ट्रॉफी, देवधर ट्रॉफी आणि दिलीप ट्रॉफी यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, पक्का लक्षात ठेवायचं आहे. दिलीप इज माय फेवरेट. ओके, खेलो इंडिया गेम्स पार पडले. कुठलं, खेलो इंडिया गेम्स 2024 पार पडले. मग हे खेलो इंडिया, आता खेलो इंडिया पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ठीक आहे ना, जास्त काय सांगत नाही, फक्त कुठं झालं, शुभंकर काय होतं एवढं सांगतो. बघा, तीन खेलो इंडिया लक्षात ठेवायचं. एक होतं तुमचं पहिलं बा खेलो इंडिया नॉर्मल वालं, त्यानंतर खेलो इंडिया पॅरा गेम्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स. ठीक आहे, रिव्हिजन असतो हा, रिव्हिजन. मग खेलो इंडिया गेम्स 2024 कुठे पार पडलं तो बा, झालं हे आता 6वं होतं, 6वे होतं, पार पडले तमिळनाडू मध्ये. शुभंकर होतं, वीरा मंगाई होतं, आणि याचं टॉप पदक तालिकेमध्ये होता आपला महाराष्ट्र. इथे पण कुणा काय अडचण असू नये. नेक्स्ट पॅरा गेम्स आहेत ना, पॅरा गेम्स पार पडलं होतं, पहिलं होतं आणि दिल्ली या ठिकाणी पार पडलं आहे. दिल्ली या ठिकाणी पार पडलं. शुभंकर होतं, उज्ज्वला शुभंकर आहे, आणि टॉप नंबर राहिला होता 1 नंबरला, तो म्हणजे हरियाणा. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी गेम्स 4थे होते, एकूणामध्ये 4थे होते, 4th होते, गुवाहाटी या ठिकाणी पार पडले होते, आणि याचं शुभंकर होतं अष्टलक्ष्मी होतं.
आणि याच्या पदतालिकेमध्ये नंबर 1 राहिला आहे चंदीगड विद्यापीठ. चंदीगड विद्यापीठ. बघा, एका प्रश्नामध्ये तुमचं खेळ खलास. प्रश्न याच्यातून येणार म्हणजे येणारच पेपरला. समजलं? पुढचा प्रश्न आहे, नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यातील रूपा तारकासी या कलेला जीआय टॅग भेटलेला आहे? ठीक आहे, रूपा तारकासी या कलेला जीआय टॅग भेटलेला आहे. तर हे रूपा तारकासी काय आहे बाबा? ठीक आहे ना, काय आहे बघून घ्या अगोदर. ठीक आहे, हे विशिष्ट प्रकारची कला आहे आणि ह्या कलेला भेटले जीआय टॅग. कोणत्या राज्यातील हे रूपा तारकासी आहे? तर ती कला आहे आपल्या ओडिशा राज्यामधील. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 करेक्ट आन्सर आहे, ओडिशा. बघा, भरपूर कंटिन्यू काही ना काही कंटिन्यू असतात जीआय टॅग. गेल्या आठवड्याभरामध्ये मी तुम्हाला 7-8 वेळेस जरी सांगितलं असेल, कव्हर केलं असेल किंवा चालू घडामोडीमध्ये कोणत्या कोणत्या राज्यातील कोणते कोणते जीआय टॅग आहेत ते कळलं. रूपा तारकासी कला जे ना ते जीआय टॅग ओडिशा राज्यातील आहे. जे काही जीआय टॅगचं ऍक्ट आहे तो 1999 चा आहे. ठीक आहे ना ऍक्ट. आणि 10 वर्षासाठी भेटतो. हे तर तुम्हाला आता ऐकून बाद झाला असेल, तरी पण मी सांगत असतो. कारण का सांगतो माहिती आहे का, तुम्ही फक्त ऐकायचं. नवीन मुलांना हे नवीन आहे ना. ठीक आहे ना, प्रत्येक मुलगा हा जुना म्हणजे तुमच्यासारखाच पाठ झालेला स्वामी सरांचा 6 महिन्यापासून विद्यार्थी नाही ना. काही मुलं रोज शेकडो मुलं तयार म्हणजे कोर्स घेत आहेत कुठला चालू घडामोडीचा. त्या मला जर सांगितलं नाही तर काहीच कळणार नाही. कारण तुम्ही पण बघा, तुमचं पहिल्या दिवसात तुम्हाला पण काहीच माहित नव्हतं. आता तुम्हाला सगळं माहित झालंय, पण तरी पण तुम्हाला ऐकायचंय. 90% 80% माहिती जरी मी तेच सांगितलं जे तुम्हाला माहिती आहे, तरी पण तुम्हाला ऐकायचंच आहे. 10% माहिती मात्र नवीनच भेटणार आहे तुम्हाला. समजतं? हा, 10 वर्ष आहे. फर्स्ट जो पहिला होता ना, तो पहिला जीआय टॅग होता दार्जिलिंगचा चहा. दार्जिलिंगचा चहा होता. 4 मध्ये भेटलं होतं. आणि होता हे दार्जिलिंग चहा म्हणजे पश्चिम बंगाल मधील आहे, आसाम मधील नाही. दुसरं, महाराष्ट्रातील फर्स्ट पहिला जीआय टॅग कुठला असेल तर तो आहे सोलापूरची चादर. सोलापूरची चादर आहे, जे भेटलं होतं 2005 मध्ये. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणि 10 वर्षाची भेटत असतो जीआय टॅग. रूपा तारकासी कलेला भेटले ओडिसा मधील जीआय टॅग. आता याच्या व्यतिरिक्त ओडिसा राज्यामध्ये कोणते कोणते जीआय टॅग आहेत हे मी पुढे लावलेले आहे. परंतु ओडिसाची जी राजधानी आहे, राजधानी तर भुवनेश्वर राजधानी आहे. भुवनेश्वर या ठिकाणी हॉकीचे खूप प्रसिद्ध स्टेडियम आहे, कलिंग स्टेडियम. हे हॉकी स्टेडियम लक्षात ठेवायचं. त्यानंतर भुवनेश्वर या ठिकाणी एक मंदिर आहे, त्याला म्हणतो आपण लिंगराज मंदिर. लिंगराज मंदिर कोणत्या ठिकाणी असेल? ओडिशाची राजधानी भुवनेश्वर याच ठिकाणी येतो, ज्या ठिकाणी पहिले फर्स्ट खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पार पडले होते. कुठं? भुवनेश्वर ठिकाणी पहिलं वालं. समजलं? ही सगळी माहिती आयएमपी आहे. आणि ओडिसामध्येच भारतातील पहिलं रामसर स्थळ आहे. फर्स्ट रामसर स्थळ कुठलं असेल तर तो चिल्का सरोवर, जे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री कोण असतील? आणि शेवटचा पॉइंट, ओडिसाचे गव्हर्नर कोण असतील? हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. आणि ओडिसामधील कोणत्या जिल्ह्याचे आहेत? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. छापा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे ओडिसामधील कोणत्या जिल्ह्याचे आहेत? 3 क्वेश्चन आहेत, अत्यंत महत्वाचे, अत्यंत खतरनाक वाले. आठवलं पाहिजे. सांगणारा प्रत्येक मुद्दा हा तुमच्या ओळखीचा पाहिजे म्हणजे पाहिजेच. काय झालं? मुख्यमंत्री कोण आहेत बा? नवीन पटनायक आहेत. बिजू पटनायक बिजू जनता दल पक्षाचे आहेत ते. त्यानंतर गव्हर्नर कोण असतील? राज्यपाल कोण असतील? तर राज्यपाल आहेत रघुवर दास. आणि द्रौपदी मुर्मू कोणत्या जिल्ह्याचे असतील? तर ते मयूरभंज. करेक्ट, मयूरभंज या जिल्ह्याचे आहेत. सगळी माहिती आयएमपी आहे. जीआय टॅग मात्र विसरायचं नाही. त्यानंतर बघा, बिहार. चला, बिहार मधील कोणत्या कलेला जीआय टॅग आहे? कोणतं असं पेंटिंग आहे
जो बिहारमध्ये आहे, सांगा बघू बिहारमधील कोणत्या पेंटिंगला जीआय टॅग आहे? पेंटिंगला जीआय टॅग आहे, खूप फेमस म्हणजे फेमस पेंटिंग आहे ती. आणि जो त्रिपुरा राज्यामधील एका ओढणीला किंवा एका वस्त्राला जीआय टॅग भेटलं होतं. त्रिपुरामधील ओढणी कोणती आहे ते पण सांगा मला. नेक्स्ट हे आहे तुमचं जीआय टॅग. शिमलीपाल या सहित हे सगळे चारी हे जीआय टॅग आहेत ओडिशा राज्यामधील. एकाच नाव शिमलीपालचं काही चटणी म्हणतो आपण, ठीक आहे. हे मुंगी ना मुंगी पासून बनवण्याची चटणी होती आणि ओडिशा राज्यामध्ये जीआय टॅग आहे. त्यानंतर कोरापूटचा काळा जिरा ज्याला जीआय टॅग आहे. त्यानंतर खजुरी गुड म्हणजे काय बा, हे गुळच आहे एक प्रकारचं गुळ, विशिष्ट असा स्वाद आणि विशिष्ट असा गंध वास असणारा हे गुळ. जसं कोल्हापूरच्या गुळाला जीआय टॅग ना, तसंच हे पण. आणि हे सर्व येतं ओडिशा राज्यामधील. ओडिशा राज्यामध्ये काय ते जीआय टॅग आहेत. आणि ओडिशा राज्यामधील ओडिशी नावाचं जो नृत्य आहे तो शास्त्रीय नृत्य आहे. मुंगी खातात का? खातात की, काय अडचण काय त्याला? आपण खात नाही, आपण कधी खाल्लं नाही म्हणून आपल्याला माहिती नाही. परंतु विशिष्ट अशा आदिवासी जमाती आहेत आणि कुठलीही मुंगी खात नाहीत बे, ठीक आहे ना. तुमच्या भाकरी लागलेल्या मुंगी खात नाहीत ते. अशा मुंगी आहेत ना ते लाल मुंगी असतात, चावलं की सोडत नाही ते. एकाला जरी घराला चावलं गेलं ना, अख्खं जाळं तयार होतं. भरपूर येतात त्या मुंग्या, झाडावरती वगैरे असतात. तुम्हाला बऱ्यापैकी बघितलं असेल तर हे आदिवासी लोकांचे ते आहेत. कळलं? चला, हा ओडिशा राज्यातील जीआय टॅग कळलं. हे सर्व आणि काय विचारलंय, काय ते विचारलंय थांब. पेंटिंग कुठलं आहे बा? पेंटिंग आहे मधुबनी पेंटिंग. मधुबनी पेंटिंग हे आपल्या बिहारमधील पेंटिंग आहे. आणि त्रिपुरामध्ये कुठला असेल ज्याला जीआय टॅग भेटलं तर ते रेसा ओढणीला जीआय टॅग भेटलं आहे काही दिवसापूर्वी. सिमलीपाल या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचे वाघ आढळले होते. कोणते वाघ होते सांगा? विशिष्ट प्रकारचे वाघ होते. त्या वाघाला म्हणतो मेलॅनिस्टिक वाघ. 10 वाघ आढळलेत मेलॅनिस्टिक वाले वाघ आढळले आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, नुकतेच खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे? निवडणूक आयुक्त किंवा केंद्रीय निवडणूक आयोग हा त्रिसदस्यीय आयोग आहे 1989 पासून, ठीक आहे. म्हणजे एक मुख्य असतात. 1989 पासून जो आपला आयोग आहे ना, आयोग हे बनले आहे त्रिसदस्यीय. हे आयोग म्हणले त्रिसदस्यीय आयोग. त्रिसदस्यीय म्हणजे काय? एक मुख्य असतात म्हणजे सीईसी थोडक्यात चीफ इलेक्शन कमिशनर. त्यांच्या खाली असतात कोण? 2 इलेक्शन कमिशनर, दुसरा इलेक्शन कमिशनर. समजलं? मुख्य निवडणूक आयुक्त आणि दुसरे त्यांच्या खाली असतात हाताखाली 2 काम करण्यासाठी निवडणूक आयुक्त, ज्याला उप आयुक्त किंवा उपनिवडणूक आयुक्त म्हणायचं नाही, तर निवडणूक आयुक्तच म्हणायचं, ठीक आहे. मग ह्या सर्वांचं नेमणूक कोण करत असतील तर त्या सर्वांचं नियुक्त करतात राष्ट्रपती. मग हे केंद्रीय जे निवडणूक आयोग आहे, ह्या आयोगाचा कलम काय आहे? छापा. आयोगाचा कलम आहे कलम 324. कलम 324. मग हे जे व्यक्ती आहेत ना, ह्या व्यक्तीचं नाव आहे बघा, मुख्य जे आहेत ना त्यांचं नाव राजीव कुमार. आणि जे नवीन बनले आहेत ना, नवीन दोघांचं नाव आहे ज्ञानेश कुमार, पर्याय क्रमांक 2 वाला ज्ञानेश कुमार आणि सुखविंदर सिंग संधू. सुखविंदर सिंग सुक्खू नाही, ते हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. सुखविंदर सिंग संधू आहेत ते, कळतं. आणि हे 2 या ठिकाणी बनले आहेत, एक इलेक्शन कमिशनर, दुसरं इलेक्शन कमिशनर. ज्ञानेश कुमार आणि सुखविंदर सिंग संधू महत्वाचे व्यक्तिमत्व, निवडणूक आयुक्त. आणि आता हे आहेत ना इलेक्शन आहेत, मग इलेक्शन घेण्याचं काम कोणाचं? ह्या आयोगाचं आहे. मग केंद्रीय निवडणूक आयोग हे कोणाकोणाचं इलेक्शन घेतं, ठीक आहे ना. हे निवडणूक कोणाकोणाचं निवडणूक घेत असेल बा? निवडणूक घ्यायचा म्हणजे अधिकार कोणाकोणाचा आहे? एक आहे लोकसभा, दुसरा आहे राज्यसभा, तिसरा आहे राष्ट्रपती, चौथा आहे विधानसभा, पाचवा आहे विधान परिषद, ठीक आहे ना.
या सर्वांचं निवडणूक घेण्याचं काम कोणाचं आहे? या निवडणूक आयोगाचं आहे. मग आता मला सांगायचं, हो उद्या तुमचा आचारसंहिता जाहीर करण्यात येईल. जाहीर केल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की काय काय आचारसंहिता कसा आहे, निवडणूक कधी आहे वगैरे वगैरे, मतदान कधी, सगळं काही कळून येईल. चला मग आता मला सांगा, भारतीय राज्यघटनेतील असं कोणतं कलम आहे ज्या कलमानुसार प्रौढ व्यक्ती सर्वच भारतामध्ये सर्व प्रौढ व्यक्ती हे मतदान करू शकतात, मतदानासाठी सगळेजण पात्र आहेत. भारतीय राज्याने कोणतं कलम सांगा. कोणतं असं कलम आहे जे प्रौढ नागरिकांना मतदान करता येतं, मतदान करायचा अधिकार आहे. असं कोणतं कलम आहे भारतीय राज्यघटनेतील सांगायचं आहे. आणि भारतामध्ये असं कोणतं कलम आहे, राज्यघटनेत कोणतं कलम आहे ज्या कलमानुसार भारतीला 18 वर्षावरील कोणतेही व्यक्ती हे व्यक्तीचा समावेश हा मतदार यादीमध्ये करता यायला पाहिजे. जात, लिंग, कुळ, जन्मस्थान वरून भेदभाव करता कामा नये. त्यांचं मतदार यादीमध्ये नाव समावेश करायचे ते पात्र आहेत. हे कलम कुठलं आहे? हे कलम कुठलं आहे? दोन्ही प्रकार कलम सांगायचं आहे. करेक्ट. 61वी घटना दुरुस्ती ही ज्याने 1991 ची ऍक्च्युअली एक घटना दुरुस्ती आहे. 61वी घटना दुरुस्ती 1988. ठीक आहे ना. या 61व्या घटना दुरुस्ती 1988 नुसार काय करण्यात आलं? आयोग ते त्रिसदस्यीय करण्यात आलेलं आहे. कारण का? कारण मतदानाचे वय ना, त्या मतदानाचं वय 21 वर्षाहून 18 वर्ष करण्यात आलं. कधी? 1989. हे IMP मतदान या मतदानाचं वय 21 वर्षावरून कमी करून 18 वर्ष करण्यात आलं. आणि 18 वर्ष म्हटल्यानंतर मतदान करण्याची संख्या जास्त झाली ना, त्यामुळे काम वाढलं, ताण वाढला. कळलं काय? राजीव गांधी काय राजीव गांधी काय विचारलं मी? कलम विचारलं आहे. कलम प्रौढ नागरिकांना मतदान करण्यासाठी ते पात्र असतात. कलम सांगतं, कलम 326. ठीक आहे ना, 326. नेक्स्ट राजीव कुमार येतं आणि हे येतं दोन महत्वाचे व्यक्तिमत्व. आता ऑप्शनकडे आपण नीट व्यवस्थित बघितलं तर मी तुम्हाला 3-4 व्यक्ती सांगतो. एक येतं अरविंद पानगडिया, दुसरे TNK सिंग, तिसरे येतं ज्ञानेश्वर मुळे, चौथे येतं अधीररंजन चौधरी आणि पाचवे येतं अमिताभ घोष. हरीश साळवे पण येतं. साळवे व्यक्ती IMPचे आहेत. हरीश साळवे हे वकील आहेत, प्रसिद्ध वकील हरीश साळवे. आणि अमिताभ घोष हे कोण आहेत बाबा? अमिताभ घोष यांना कोणता पुरस्कार भेटले? नुकतंच छापा. अमिताभ घोष यांना कोणता पुरस्कार भेटला? अधीररंजन चौधरी आहेत ना, अधीररंजन चौधरी हे काँग्रेसचे आहेत, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत. कोण? अधीररंजन चौधरी. अरविंद पानगडिया व NK सिंग महत्वाचे छापा. इथं केंद्रीय मग मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण सांगा. त्यानंतर संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? म्हणजेच कोण? UPSC सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? UPSCचा कलम आहे कलम 315 ते कलम 323 मध्ये. मग केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण असतील बाबा? केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त हिरालाल सामरिया. नवीन बनले आता हिरालाल सामरिया. आणि हे मुख्य माहिती आयुक्त म्हणल्यानंतर माहिती आयोग ना, ज्याला म्हणतो आपण RTI ऍक्ट कधीच आहे? 2005 आहे. 12 ऑक्टोबर 2005 मध्ये लागू झाला. त्यानंतर UPSC चे अध्यक्ष सध्या कोण? मनोज सोनिका सिन्हा. सोनी. ठीक आहे. सिन्हा घेत आहेत जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल. मग सांगा आता कोण राहिले तुम्हाला सांगा. अरविंद पानगडिया कोण येतं? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. लक्षात. दुसरं ज्ञानेश्वर मुळे कोण येतं? ज्ञानेश्वर मुळे येतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जी काही समिती त्या समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे आहेत. त्यानंतर व्यक्ती होते अमिताभ घोष. यांना एक पुरस्कार भेटला आहे. कोणता पुरस्कार भेटला होता? यांना पुरस्कार भेटला इरास्मस पुरस्कार. इरास्मस पुरस्कार यांना भेटलेला आहे. समजलं? हा, कव्हर केलं. हे सगळं झालंय आपलं काल परवा. ओके. हा, नुसतं रोजच्या रोज नुसतं खरडपट्टीच करायचं त्याला. हा, लक्ष पण ठेवत जरा तसंच. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी महाराष्ट्रात
कोणाची जयंती समता दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा करणारे सगळे दिवस सांगतो, सगळे A to Z सगळे दिवस सांगतो, महाराष्ट्रातील विशेष करून. कळलं? हा बघा, ही जयंती समता दिवस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. ओके, आता यशवंतराव चव्हाण याचं जे काही बघा घ्यायचं, ठीक आहे. यशवंतराव चव्हाण 12 मार्च 1913 मध्ये त्यांचा जन्म आहे आणि 25 नोव्हेंबर 1984 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, लक्षात ठेवा, पहिले मुख्यमंत्री असं आपण त्यांना म्हणतो. मग यांचं समाधी कुठं आहे? ठीक आहे, यांची समाधी आहे प्रीती संगम होतो आपण त्याला, प्रीती संगम ही समाधी आहे. कुठे येतं हे तर कराडला, कराड म्हणजे ज्या ठिकाणी कृष्णा आणि कोयनेचा संगम आहे, कृष्णा आणि कोयनेचा संगम होतो कुठं? कराड प्रीती संगम या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांची समाधी लक्षात ठेवू शकता. चला, इथपर्यंत कळालं. एक क्वेश्चन विचारू, मार्मिक क्वेश्चन विचारतो, बघू कोणाला आन्सर येतं. आन्सर ज्याला येईल ना त्यांनी यावर्षी नोकरी लागेल आणि त्याला बक्षीस पण मिळेल. हे झालं महाराष्ट्रामध्ये समता दिन. ओके, संपूर्ण भारतामध्ये समता दिन आपण कोणाची जयंती साजरी करतो सांगा? भारतामध्ये समता दिवस कधी असतो? यस, खाशाबा जाधव 15 जानेवारी आहे. 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन आहे. राज्य क्रीडा दिवस असतो. खाशाबा जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील सांगा. चला आता पुढे सगळे सांगतो. प्रीती संगम, कराड आणि कृष्णा कोयना संगम समता दिवस असतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. कितीपर्यंत कळालं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, केंद्रीय संरक्षण मंत्री होते, केंद्रीय उपपंतप्रधान होते, वित्त आयोगाचे अध्यक्ष देखील होते यशवंतराव बळवंतराव चव्हाण. बघा, हा इथं 2 मध्ये झाले तर मगाच्या प्रश्नामध्ये लावायला पाहिजे होतं. चला इथं बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे त्याचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे त्याचे अध्यक्ष कोण आहेत? हा चापूर घ्या. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा आहेत. अरुण कुमार मिश्रा हे अध्यक्ष. त्यानंतर आणि कधीचा हे आयोग आहे 1993 आणि जागतिक मानवाधिकार दिवस असतो 10 डिसेंबरला. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? त्याचं नाव आहे सरदार इक्बाल सिंग लालपुरा. सरदार इक्बाल सिंग लालपुरा, ठीक आहे. आणि हा अल्पसंख्याक आयोग स्थापना कधी असेल? याचं पण स्थापना 1993च आहे. कळालं? नेक्स्ट, आता बघा, हा हे तुमचा मी विचारल्या प्रश्नाचा आन्सर कोणीही सांगितलेलं नव्हतं, मला माहिती आहे, ठीक आहे ना. हे येतं बाबू जगजीवन राम. बाबू जगजीवन राम यांची जे काही जयंती असते ना 5 एप्रिलला असतं, तो आपण भारतामध्ये समता दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे, 5 एप्रिलला आहे. दिसत नसेल तर लिहितो बघा, 5 एप्रिल हे तर बाबू जगजीवन राम, बाबू जगजीवन राम. ओके, नेक्स्ट. आता सुरू झालं तुमचा कार्यक्रम महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रातील दिवस रिकॉल रिव्हिजन पटकन बघून घ्यायचं आहे. 3 जानेवारीला काय असतो बा? हा असतो महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस. बालिका दिन असतो, सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यानंतर 6 जानेवारीला काय असतो बा? 6 जानेवारीला असतो महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकारिता दिन, म्हणजेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती. 14 जानेवारीला काय असतं बा महाराष्ट्रामध्ये? हा असतो भूगोल दिन. भूगोल दिन असतो महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर 27 फेब्रुवारी हा दिवस खूप महत्वाचा आहे. 27 फेब्रुवारी सांगा, 11 एप्रिल सांगा आणि 15 जून पण सांगा. 27 फेब्रुवारी, 11 एप्रिल आणि 15 जून. 27 फेब्रुवारी काय असेल तर तो आहे मराठी भाषा गौरव दिवस. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी म्हणजे कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती. त्यानंतर आहे 11 एप्रिल असतो महाराष्ट्रामध्ये शिक्षण दिन. शिक्षण दिन असतो 11 एप्रिलला, कारण 11 एप्रिलला 1827 मध्ये जन्म आहे महात्मा फुले यांचं. 14-15 जूनला काय असतो बा? हा असतो मलखांब दिन. मलखांब दिन असतो 15 जूनला, लक्षात ठेवा. त्यानंतर 26 जून, 1 जुलै आणि 1 ऑगस्ट. 26 जूनला काय असतो महाराष्ट्रामध्ये? सामाजिक न्याय दिवस असतो.
सामाजिक न्याय दिवस असतो, छत्रपती शाहू महाराजांची जयंती. 1 जुलै काय असतो बा, महाराष्ट्रामध्ये कृषी दिन आहे, कृषी दिवस असतो. त्यानंतर 1 ऑगस्टला काय असतो बा, 1 ऑगस्ट IMP ना, मला माहिती आहे तुमचं गाडी सगळीकडे टपकेल परंतु इथं अटकणार, ठीक आहे ना. 1 ऑगस्टला काय असेल, 1 ऑगस्टला काय असेल तर 1 ऑगस्टला असतो महाराष्ट्रामध्ये महसूल दिन. महाराष्ट्राचा महसूल दिवस असतो 1 ऑगस्टला. 17 सप्टेंबरला असतो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, मुक्ती दिन किंवा हैदराबाद मुक्ती दिन म्हणतो आपण, मराठवाडा मुक्ती दिन हा 17 सप्टेंबरला. 22 सप्टेंबर काय असतो बा, हा असतो श्रम प्रतिष्ठा दिवस, श्रम प्रतिष्ठा दिन. आणि श्रम प्रतिष्ठा दिवस आपण साजरा करतो, कोणाची जयंती असते बा, कर्मवीर भाऊराव पाटील. 15 ऑक्टोबर काय असतो, ऑक्टोबर असतो वाचन प्रेरणा दिन, वाचन प्रेरणा दिन. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती असते आणि संपूर्ण जगामध्ये हा दिवस विद्यार्थी दिन असतो. त्यानंतर 5 नोव्हेंबर असतो महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिन, ठीक आहे ना. 5 नोव्हेंबरला असतो आपला मराठी रंगभूमी दिवस, मराठी रंगभूमी दिवस असतो 5 नोव्हेंबरला. आणि 7 नोव्हेंबरला असतो महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिन, विद्यार्थी दिन. आणि शेवटचा आहे 26 नोव्हेंबरला काय असतो महाराष्ट्रामध्ये, तुम्ही छापायचं आहे, स्पेशल तुमच्यासाठी आहे. ओके, मला माहिती आहे सगळं काही तुम्हाला सगळं सांगितलं नसतं तर चाललं असतं, पण एवढं सांगा, ठीक आहे ना. 26 नोव्हेंबरला संविधान दिवस असतो, ओके. राष्ट्रीय दुग्ध दिवस, ओके. महाराष्ट्रामध्ये काय असतो ते सांगा. हा, तुम्ही संविधान छापायचं नाही, मी सांगितलं ते संविधानवालं, ठीक आहे ना. हा, तुमचं रेसकोर्सचं जे काही आहे ना, तुमचं गाडी कुठपर्यंत धावते मला माहिती आहे. दुग्ध दिवस सांगायचं नाही मला, संविधान दिवस सांगायचं नाही, स्पेशल सांगा, स्पेशल वाला हा. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये काय असतं सांग. वीर बाल दिवस महाराष्ट्रामध्ये, अजून पण सांगायला महाराष्ट्र. 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर आहे, सॉरी 26 डिसेंबरच आहे, पण डिसेंबर महिन्यात तो वीर बाल दिवसाचा हितलं नाही, महाराष्ट्रात सांगा. हा तो महाराष्ट्रामध्ये हुंडाबंदी दिन. तुम्ही म्हणला आम्ही हे पहिल्यांदा ऐकलंय, आता ऐकलंय 2-3 वेळेस माझ्या तोंडून, पण लक्षात तुम्ही नाही, मी ठेवायचा असतो कधी पण. ओके, चला, हे होते महत्वाचे प्रश्न तुमच्या खतरनाक. आज प्रश्न कमी जरी घेतले असतील परंतु माहिती मात्र खतरनाक जबरदस्त झालेलं आहे. कळला प्रश्न? ओके, चला. 26 नोव्हेंबर 26/11 मुंबई जसं होतं ते हल्ला. ओके, कळलं? कालच्या प्रश्नाचं उत्तर बघावे. मुंबई येथील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आले, त्यापैकी किंग्ज सर्कलचं नाव काय करण्यात आलंय, तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्टेशन. नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या पहिल्या नॅशनल क्रिकेटर्स अवॉर्ड 2024 मध्ये कल्चरल अँबॅसेडर ऑफ द इयर कोण आहेत, तर ते मैत्री ठाकूर, पर्याय क्रमांक 1. अहमदनगर जिल्ह्याचं नवीन नाव आहे अहिल्यानगर. त्यानंतर पंतप्रधान प्रतिष्ठित पंतप्रधान बॅनर 2024 चे बॅनर जे आहे ना, ते कोणत्या राज्याच्या NCC ला भेटलेलं आहे, NCC आपल्या महाराष्ट्राची, पर्याय क्रमांक 3. माजुली मुखवटा या कलेला GI टॅग भेटलेला आहे. ही माजुली मुखवटा कला कुठं असेल, आसाममध्ये येतो माजुली. नुकतेच अयशस्वी ठरलेले केरॉस नावाचे उपग्रह कोणत्या देशाचा आहे, तो जपानचा आहे. केरॉस 2 अपयशी ठरला. हे होते महत्वाचे प्रश्न, महत्वाचे जीके. ओके, चला त्यामुळे काय करूया, थांबूयात. 15 मार्च म्हणजेच ग्राहक दिवसाच्या चालू घडामोडी आपण आता संपलेलं आहेत. 16 मार्चच्या चालू घडामोडी लेक्चरमध्ये आपण उद्या रात्री 8 वाजता न चुकता 100% भेटणार आहोत. ओके, तोपर्यंत रिव्हिजन करायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही तोपर्यंत फायद्यामध्ये राहणार नाही. ओके, हा माजुली बेट पण आहे. हो, यस, सांगितलं की माजुली बेट, माजुली बिजुली सगळं झालेलं आहे सर. हे काल आपण डिटेलमध्ये विश्लेषण केलेलं होतं. आज तेच प्रश्न मी आज लावलेत, रिव्हिजनला तेच प्रश्न असतात. ओके, आता आपलं 9 वाजता 10,000 प्लस MCQ सिरीज तो काय धिंगाणा सेशन आहे,
तो आपण युट्यूबवरती नक्कीच बघणार आहोत. ओके आहे युट्यूबला लगेच आहे. आता हे थांबवलं की तुमचं युट्यूब लेक्चर होईल. ओके चला भेटूयात आपण 16 मार्चच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. जय हिंद.